कशा आहात? मस्त. व्हिडिओवर आले म्हणून धन्यवाद. आले तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, फार महत्वाचा आहे. व्हिडिओ आपण दाखवला आतापर्यंत सर्वांना की काय भाव घ्यायचा, कसा विकायचा. पण आता एका कॅरेटमध्ये किती माल बसतो हे कोणालाच माहित नसतं. कधी कमी असतो, जास्त असतो, गिरायकामध्ये कसा माल पोहोचला पाहिजे, कस्टमर कसं खुश झाला असेल या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे मी. आणि आता तुम्हाला मालाचं राहिलं ना, तर माल कसा विकायचा, कसा परचेस करायचा हे सुद्धा मी पुन्हा शेड्यूल दाखवणार आहे. पण ते शेड्यूलला दाखवण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ माझा पूर्ण बघावा लागेल. पण आता सध्या तर मी तिथं डॅशबोर्ड लावला नाही, तर जागा नाही होते, तर व्यवस्थित डॅशबोर्ड लागत नाही. डॅशबोर्ड लागणार एक कॅरेट किती किलोचं भरतं, किती नाही, कसं विकायचा माल, कोणचा माल घ्यायचा, कोणत्यात जास्त प्रॉफिट आहे, कोणत्यात कमी प्रॉफिट आहे, कोणता माल किती दिवस राहतो, कोणता माल एका दिवसात विकायचा का 2 दिवसात विकायचा, प्रत्येक शेड्यूल मी पूर्ण पास केलेला आहे. पण मला तुमच्यापर्यंत पोहोचता येत नाही. कोणी युट्यूबचे व्हिडिओ बघताय, खूप जण बघताय, गरज नाही. मला हजारो लोकांमधले ना, मला 10 लोकांनी बघितलं तरी आनंद आहे. पण 1000 लोक बघतील ना, याच्यापेक्षा जास्त आनंद कुठंच भेटणार नाही मला. माझा बोलण्याचं उद्देश इतकंच आहे की ज्या भावात मी माल आणला, तर 1 कॅरेट जर आपण विचार केला ना, किती कॅरेटचं असतं. काकडी जर विचार तर 20 किलो असते, मग ती किती, काय भाव घेतला, काय भाव विकायचा, ते मी तुम्हाला पूर्ण डेमो दाखवणारच. याच्यावर मी तेवढं स्ट्रक्चर केलं होतं की कसं विकायचं, काय विकायचं. पण सध्या तर आता मी तुम्हाला सांगतोय फक्त की काय भाव घ्यायचा आहे, काय नाही. पण धंदा करा हे सांगतोय. माझे व्हिडिओ आतापर्यंत खूप जणांनी बघितले, तो आनंद वाटतोय मला की लोक हसले, बोलले, कोणी काय बोललं याच्यावर मी काय लक्ष दिलं नाही. पण मी माझं काम करत राहिलो आणि मी करतोय आणि मी करत राहणार. पण मला माहिती की आपला मराठी माणूस जितका पुढे जाईल तितका मी माझ्याकडून जितकं करणार आहे. मला माहिती कोण धंदा सांगेल. मी काय मोठा बादशाह नाही किंवा मोठा गुरु नाही, पण मी आहे छोटासा. जो माझा एक्सपिरियन्स सांगतोय, स्वतःचा जीव तोडून सांगतोय की मी आतापर्यंत केलेलं काम आतापर्यंत मी करतोय आणि मी विकून माल पुन्हा अपडेट करतोय, तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तुमच्यापर्यंत पोहोचायचं काम आहे माझं. आणि माझ्यापर्यंत येणारे लोक आता भरपूर वाढले की जे मला विचारताय, मला तो आनंद वाटतोय आणि खूप आनंद आहे की माझं लोक मला विचारताय, हे करताय. पण तुम्ही करशाल ना धंदा, त्याच्यामुळे तुम्हाला मी नवीन दाखवणार. आणि मेन आयडिया जे आहे ना, मेन आयडिया त्या म्हणजे लोकांशी, गिरायकाशी बोलायचं काय, लेडीजला बोलायचं काय, हे मी मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले. व्हिडिओ लोकांना मजाक घेताय, माझ्या कोण घेताय, कोणी काय मजाक करते, हरकत नाही. कोणी कमेंट मध्ये काढायचंय, मी इग्नोर करतो. पण ज्याला धंदा शिकायचा तो बघतोय. मला वाघोलीवरून, पुण्यावरून अहिल्यानगरचे कुठे कॉल आला, त्याला वाघोलीमध्ये शॉप टाकायचंय. बिचारा तो दादा, त्याचा चेहऱ्याने पाहिलं, पण कॉलवर मला तो 40 मिनिटं बोललेला आहे. 40 मिनिटं बोलल्यानंतर मला विचार पडतोय की एक व्यक्ती बाहेरचे कॉल करून मला भेटताय, पण जवळची व्यक्ती आपल्याला धंदा न विचारता आपला फक्त विचारताय किती कमवतो, काय करतो. अरे इतकं विचारण्यापेक्षा तू बी कमव ना बाबा. पण मी कमवतोय तर तुला दाखवतोय, पण तू कमवशील तू पण दाखव लोकांना. माझं म्हणण्याचा उद्देश एवढा की प्रत्येक जण कमवतोय, कोणी सांगत नाही. पण मी जीव तोडून सांगतोय की तुम्ही करा, धंदा करा. गरज आहे, काळाची नाही, आजची गरज आहे. आजची जर गरज तुम्ही भागली तर उद्या काळाची गरज तुम्ही जोपासणार आहे. पण धंदा कसा करायचा, काय करायचा हे लक्ष ठेवा. आणि प्रत्येक कॅरेट किती किलोचा असतं, काय किलोचं, मी उद्याच्या व्हिडिओमध्ये, येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही खरंच जेवढे शेअर करता तेवढे शेअर करा. तुम्ही सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक करा. नोटिफिकेशन तुम्हाला पोहोचल ना, तर तुमच्यामध्ये खरंच ग्रो होईल. कारण तुम्हाला धंदा करायला पोझिशन मी प्रत्येक सांगणार आहे, काय करायचं काय नाही. आज मला ते स्टुडिओ लावायला मी पूर्ण मटेरियल मागवलेलं आहे, पूर्ण डॅशबोर्ड वगैरे सर्व बघितलेलं आणलेलं आहे की काय विकायचं, काय किती किलोचं आहे. मी आता प्रॉफिट सुद्धा सांगणार आहे. मी आता प्रत्येक कॅरेट मला किती प्रॉफिट मिळणार आहे आतापर्यंत सांगितलं नाही. पण मला कमेंट करणाऱ्यांनी काय काय केलं मला सर्व माहिती, पण मला त्यांच्याकडे इग्नोर केलेलं मी. पण मी आता इथून पुढे ज्यांना आवड आहे धंद्याची, ज्यांना पैसे कमवायचे, ज्यांना गरज आहे पैसे कमवायची, ज्यांना वाटतं माझे हाऊस पूर्ण झाले पाहिजे, आज हे सोनं बिनं घालतोय ना, हे याच्यात मेहरबानी स्वरा व्हेजिटेबल कंपनीची. कारण की शून्यातून उभा करायला मी पूर्ण भांडवल आहे माझं. आतापर्यंत मी किती कमवलं, काय कमवलं पूर्ण सांगणार आहे. आता मी पुन्हा खेळ खुल्ला करणार आहे. कारण की आतापर्यंत लोकांना मजाक वाटली, पण मी किती कमवलंय, मी आता करतो काय, काय घ्यायचं काय, प्रत्येक ठिकाणी सांगणार आहे. पण तुम्हाला माझा व्हिडिओ बघायचा आहे की नाही बघायचंय ते तुम्ही ठरवा. तुम्ही मनावर धरता की नाही धरता. पण मी हे बी तुम्हाला सांगतो, आताचे व्हिडिओ बनतोय, नंतर मी ज्यांनी आता धंदे टाकले, जे मला बोलतोय भाऊ माझ्या शॉपला व्हिजिट करा, आमचंही शॉप आहे पण व्हिजिट करा, आम्हालाही मार्ग सांगा की आम्ही बी करू. पण त्यांनाही इच्छा आहे की त्यांनाही पोहोचायचं लोकांमध्ये व्हिडिओ बनवून. त्यांना सुद्धा इच्छा आहे की आम्ही लोकांना दाखवू. त्यांची लाज गेली, आता लाज संपली.
ज्यांना लाज वाटत होती लोकांना धंदा करायचा ते सुद्धा आज व्हिडिओ बनवून दाखवतोय. भाऊ मी पण व्हिडिओ बनवलाय, मला आनंद वाटतोय, मी स्टेटस ठेवतोय. पण माझे एक तर कळालं की माझं बघून करताय की नाही करताय, पण मला आनंद आहे माझं बघून केलं किंवा नाही केलं त्यांचा आनंद आहे. ते मोठे झाले तर उद्या मला कुठेतरी विचारतील. आणि माझ्या आई वडिलांनी सांगितलेला मार्ग जो मी आज करतोय किंवा माझ्या फॅमिली पूर्ण वर्गाने सांगितलं की ज्यांनी मला धंदा दाखवला, जो धंदा मी केला आणि मी करतोय ते सुद्धा तुम्ही केलं पाहिजे, हीच माझी इच्छा आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये जीव तोडून तोडून सांगतोय. मी आताही सांगितलं प्रत्येक ठिकाणी पैसे मिळतात, प्रत्येक धंद्यामध्ये पैसे मिळतात, पण तुम्हाला आवड कशा दे. आणि लक्षात ठेवा जोही धंदा तुम्ही करणार आहे, धंदा कोणताही करा, छोटा असो मोठा असो, आवड निर्माण होती. आणि आवड निर्माण करण्यासाठी ना भाऊ धंदाच करणे. तुम्ही म्हणता काय परयांत्री काय असेल नसेल, भारत स्टेट मध्ये लोक येतात इथं मोठे होतात, त्यांच्याकडे कशाला बघतात? त्यांच्या धमक तो येतोय, ज्यांच्या धमक तो धंदा करतोय. तुमच्या धमक तुम्ही कारण धंदा ना, तुम्ही याला त्याला काय दोषी ठरवताय की हा करतोय मोठा तो धंदा करतोय. तुम्ही करा, तुम्ही मोठे व्हा, तुम्ही पण काहीतरी करा, तुम्हालाही भविष्यात बनायचं असेल मोठं बना. आता जे मला व्हिजिट करण्यासाठी बोलत आहे ते सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करणार आहे. मला आतापर्यंत कमीत कमी 15 ते 20 जणांनी मला बोलवले शॉपला. ते दर आठवड्याचे बाजार करतात, कोणी डेलीचे बाजार करतं. या आठवड्याचा बाजार इथं सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार कोणी किती बाजार करतात. प्रत्येक जणाच्या बाजारांमध्ये मला बोलवलंय की भाऊ तू ये, आमचेही व्हिडिओ करा, आम्हालाही प्रोत्साहन कर, आम्हालाही दाखव. आणि मी तुम्हाला दाखवल की कोण किती कमवतोय, कोण किती कमवतोय, कोण कसं कमवतोय. तुम्हाला धंदाच बघायचा ना किती कमाई, तुम्हाला ती सुद्धा दाखवणार मी आज बसून. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला धंदा दिसणार, किती प्रॉफिट दिसणार. ज्याला खरंच गरज आहे त्यांनी व्हिडिओ सर्च करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओ शेअर करा की ज्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, ज्याला गरज आहे. मला येऊन भेटायचं, माझं शॉप लांब नाही. खूप जणांनी विचारलं, मी ऍड्रेस टाकला, आता पूर्ण परफेक्ट टाकलंय की माझं राजेश्वर चौकामध्ये शॉप आहे. मी कसा सेटअप उभारलाय, तुम्हाला सेटअप कसा बनवायचा, सेटअप बनवल्यानंतर तुम्ही कसं विकणार, त्याच्यावर गिरायकाशी बोलायचं काय, कस्टमर आकर्षित कसे होतील, गिरायक खुश कसे होतील, गिरायकांचा आनंद कसा भेटेल तुम्हाला. आज जेवढा घरात सुकतोय ना फक्त तुमच्यासाठी सुकतोय आणि जीव तोडतोय. मलाही वाटतंय मराठी माणसांनी, आपले मित्र परिवारांनी किंवा आपल्यासारख्या यंग पिढीनी पुढे जावा, प्रत्येकाने 2 पैसे कमवा आणि आनंद आहे. असा पैसा मला माहिती अपाट आहे, समुद्रापेक्षा जास्त पैसा याच्यामध्ये भाजीपाल्यामध्ये. सोपं समजू नका. नवीन व्हिडिओ मी तुम्हाला इतके भारी टाकणार आहे की ते भारी म्हणता तुम्हाला आनंद व्यक्त झाला पाहिजे, आनंद मिळला पाहिजे धंदा करायचा म्हणून. का धंदा करायचा आहे की लाज सुद्धा वाटणार नाही तुम्हाला. आज लोक हसतील, उद्या हसतील. आज माझ्यावर हसलेले, माझ्यावर हसताय, उद्या हसणार नाही याची गॅरंटी तुम्हाला सांगतो मी. आणि 100% धंदा करा आणि जीव तोडून व्हिडिओ तुम्ही बघत आहे तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आणि आनंदाने नवीन व्हिडिओ बघा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून सांगतो व्हिडिओ शेअर करत जा, लोकांपर्यंत पोहोचा आणि धंदा स्टार्ट करा. ज्याला धंदा करायचा त्यांनी बघा, कारण की उद्यापासून मी पूर्ण सेटअप तुम्हाला सुरू करणार आहे की रेट किती मिळतो, किती पैसा मिळतो, किती माल उचलायचा, जायची प्रोसेस आणण्यापर्यंत, आणण्याची प्रोसेस विकण्यापर्यंत पूर्णचा पूर्ण धंदा मी टाकणार आहे. आणि माझ्याशिवाय तुम्हाला कोणीच सांगू नाही शकत, इतकं स्पष्ट कोणीच सांगू शकत नाही. मला माहिती किती पैसे मिळतात. एका कॅरेटचा विचार जरी केला ना, एका कॅरेटचा, तरी इतका पैसा नाही की तुमच्या दिवसाचा खर्च निघून जाईल. पण आनंदाने 1 कॅरेट विका, 10 कॅरेट विका, बाजार करा, मार्केटमध्ये विका, कुठं विकायचा, गाडी घेऊ नका, प्रत्येक गोष्टी सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि आवडला असेल तर धन्यवाद, तुमचे आभार. आणि ज्या आनंदी राहा आणि धंदाच करा. मराठी पोरांनो, काम करू नकाच कुठं. गॅरंटी आपली 100% गॅरंटी. कुठंही काम करू नका, इथला पैसा सारखा कुठलाच पैसा नाही. समुद्र बोललोय, समुद्रचे किती बादल्या काढा. मी बोललो ना, स्वरा व्हेजिटेबल कंपनीचा सर्व आहे. मी जीव काढतोय, माझ्या मुलीवर नाव येते स्वरा. माझ्या मुलीमुळे माझं भाग्य बदललंय. माझी 1 नाही 2 मुली, प्रेरणा आणि स्वरा. लक्षात ठेवा, आज त्यांच्या जिंदगीमुळे, दोन्ही मुलींमुळे आज माझं भविष्य बदललेलं आहे. पण मी धंदा करतोय, काम करतोय तेव्हाच नशीब बदलतं. कारण की त्या लक्ष्मीचे पावलं जेव्हा येतात ना तेव्हा आपल्याला स्फूर्ती मिळते कामाची. आणि आज मला मिळाली, मी करतोय, तुम्ही बी करा. तुमच्या घरात बी लक्ष्मी राहणार आहे आणि पैसा 100% येणार आहे. फक्त भाऊला साथ द्या. तुमचा आभार मानतो. व्हिडिओ पुन्हा बघितल्यानंतर तुमचे धन्यवाद. शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. बाय बाय.